बघा, या ठिकाणी आपण नवीन प्रकरण स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे काय बरं? काय बरं? परिमिती, क्षेत्रफळ, घनफळ, आकारमान आणि पृष्ठफळ. ऍक्च्युली ह्या प्रकरणाविषयी मी थोडंसं घेतलेलं आहे, परंतु आता हे प्रकरण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे, घ्यायचं आहे, अभ्यासायचं आहे. तर मग बघा, इथं प्रत्येकी शब्द आलेला आहे आणि काय काय शब्द आहे तर परिमिती आहे बघा, त्याला पेरिमीटर म्हटलं जातं, नाही का. त्याच्यानंतर क्षेत्रफळ असेल तर त्याला एरिया म्हटलं जातं आणि घनफळ आहे तर त्याला घनफळालाच आकारमान असा शब्द आहे, त्याला व्हॉल्यूम असं म्हटलं जातं बघा, व्हॉल्यूम. हा, आणि पृष्ठफळ आहे म्हणजे सरफेस एरिया आहे. आता ह्या 2-4 शब्दामध्ये काय काय फरक आहे ते डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे, लक्षात ठेवा. तर याच्यात बराचसा फरक आहे, तर हे प्रकरण आपल्याला सविस्तर अभ्यासायचं आहे. चला बघूयात आपण ह्या प्रकरणाच्या संदर्भात काय काय महत्वाचे मुद्दे आहेत ते. ठीक आहे, इथे आपल्याकडे आहेत महत्वाचे मुद्दे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, महत्वाचे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे या लेसन मध्ये ते आपल्याला एकदा अभ्यासायचे. तुमचं बेसिक जे कन्सेप्ट आहे ते हा महत्वाच्या मुद्द्यामध्ये कव्हर होणार आहे. मग बेसिक कन्सेप्ट काय आहे तर जाऊयात पुढच्या पानावर. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात महत्वाचं इथं पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे, परिमिती हा शब्द आलेला आहे बघा. दिसतो का सगळ्यांना? परिमिती हा शब्द आलेला आहे, दिसत असेल तर बघा. पेरिमीटर, हा, हे पेरिमीटर काय असतं मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं होतं. कोणतीही आकृती असू दे, बंदिस्त आकृती, तर तिच्या सगळ्या बाजूंची बेरीज करायची. बंदिस्त आकृती बाहेरच्या बाजूंची काय करायची? बाजूंची बेरीज म्हणजे बाजूंच्या लांबीची बेरीज करायची. जसं की तुम्हाला त्रिकोण आला तर मग त्रिकोणाला 3 बाजू, मग एकूण परिमिती 3 झाली का त्याची? नाही. तर त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबीची काय करायची? बेरीज करायची. असं तर उदाहरणार्थ सांगितलं मी. तर मग इथं काय म्हणते, रेषाखंडाने बंदिस्त प्रतलीय आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती आहे. थोडीशी व्याख्या तुम्हाला वेगळी वाटेल वाचायला, परंतु एकदम सोपं आहे बघा. रेषाखंडांनी बंदिस्त आणि प्रतलीय शब्द आलेला आहे. प्रतलीय याला म्हणायचं प्लेन. काय म्हणायचं याला? बघा, प्लेन म्हणायचं बघा, लक्षात ठेवा. ती म्हणेन मग एरोप्लेन कसं? अजिबात नाही. एरोप्लेन मध्ये काय करायचं आपल्याला जाऊन? हा, काय? आता एरोप्लेन मध्ये नाही जायचं, आता नवोदय मध्ये जायचंय पहिल्यांदा. ठीक आहे, हा. आता बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सक्सेस व्हायचंय. हा, मग प्रतलीय शब्दाचा अर्थ काय आहे तर प्रतलीय म्हणजे इथं प्लेन आहे का नाही? प्लेन. आता प्लेन म्हणजे काय असते? सपाट पृष्ठभाग, अखंड सपाट. तुम्ही म्हणाल तेवढा सपाट पृष्ठभाग. आता हा जो बोर्ड तुम्हाला दिसू राहिला हा एक प्लेन आहे, हा एक प्रतल आहे. तुमच्या वर्गातला फळा हा सुद्धा एक काय आहे? प्रतल आहे, प्लेन आहे. आणि मग याला प्लेन म्हणायचं तर सपाट पृष्ठभाग असतो, लक्षात ठेवा, सपाट पृष्ठभाग. ओके, आणि तो किती पण घेऊ शकतो आपण, अखंड, का नाही? तर एक प्लेन मध्ये म्हणजे एका सपाट पृष्ठभागावरती रेषाखंडांनी बंदिस्त आकृती. रेषाखंड कळते का तुम्हाला? ज्याला बाण नसतो, नाही का? नुसता रेषाखंड कळते का? रेषाखंड कसा असते लक्ष द्या, याला बाण नसतो बघा अजिबात, हे का नाही? त्याला म्हणायचं रेषाखंड. आता सध्या बघा, तुम्हाला 2 गोष्टीमध्ये मी फरक सांगतो. तर हे आहे रेषाखंड किंवा याला रेख म्हणतात. त्याच्यानंतर हा जो आहे, हा जो असेल ना बाबांनो, याला म्हणायचं किरण. आणि हे जे आहे ना दोन्ही बाजूने, बरं का रे ए पुट्टे हो, हे जे दोन्ही बाजूने आहे याला म्हणायचं रेषा, याला म्हणायचं रेषा, आहे का? मग बघा, रेषा, किरण आणि रेख, याला काय म्हणायचं नीट आहे का? याला म्हणायचं रेषा. रेषा दोन्ही बाजूनी कशी असते? अनंत असते, अनंत. अनंत म्हणजे समजतं का? इन्फिनाइट, ज्याची लेंथ जी आहे तिला मर्यादा नाही. रेषा दोन्ही बाजूने, आता 2 टोक कशाला दाखवले तर ते काय होते, दोन्ही बाजूने कितीक लांबपर्यंत वाढू शकते, बरं का? कितीकही लांबपर्यंत वाढू शकते, अरोही कितीकही लांबपर्यंत वाढवता येते 2 टोक, नाही का? मग अनंत लांबी. लांबी कशी असते? या रेषाची लांबी संपत नाही. ठीक आहे, रेषेची लांबी संपत नाही. त्याच्यानंतर इथे ना किरण आहे, किरण. किरण इकडे बघा, याला लाईन शब्द आहे बरं का, लाईन. याला रे म्हणतात, रे. काय म्हणतात? रे. अरे अरे, याला म्हणतात किरण. काय म्हणतात याला? किरण. तर याची लांबी जी आहे एका बाजूला वाढते,
एका बाजूला कशी वाढते रे? एका बाजूला अनंत लांबी. ओके, तुम्हाला मला फक्त रेषाखंड सांगायचा म्हणून मी एवढा यानं देऊन राहिलो. ठीक आहे, दोन्हीचा फरक कळाला तुम्हाला. लाईन रेषा आणि रे किरण या दोघांचा फरक कळाला. रेषा दोन्हीकडे भासा 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 लागेल तेवढी वाढते, ठीक आहे, पण किरण एकाच बाजूला वाढतो. कळतं का नाही कळतं? किरण एकाच बाजूला वाढतो, ठीक आहे. हा, इकडं इकडं हे जे आहे ना, हे असं हे मर्यादित आहे भाऊ. हा, याची लांबी ठराविक आहे. मग याची लांबी कुठेही वाढत नाही, जेवढी सांगितली तेवढीच असते. कळलं का? तुम्हाला जर म्हणलं ना 4 सेंटीमीटर लांबीचा रेषा काढा नाही म्हणणार ते, मग रेषाखंड काढा असं म्हणणार आहे, रेख काढा असं म्हणणार आहे. लक्षात ठेवा. मग याला म्हणायचं रेषाखंड. ऐकून घ्या, ऐकून घ्या. रेषाखंड किंवा यालाच म्हणायचं रेषाखंड किंवा रेख असं म्हणते. रेखा पण म्हणते त्याला, पण रेख हा शब्द योग्य आहे. ठीक आहे, रेखा नको. हा, रेख. हा, तर रेषाखंड किंवा रेख, नाही का? पण आपले पोरं त्याला म्हणते रेघ. रेघ नाही, रेख. काय शब्द येतो? रेख. हा, मग याला समजा नाव दिलं मी ए बी. इले लांबीला काय असते याच्या? लांबी कशी असते? लांबी विशिष्ट असते, विशिष्ट. तुम्हाला 4 सेंटीमीटर सांगितलं ना, 4 सेंटीमीटरचा काढला लागेल. 21 सेंटीमीटरचा काढायचा नाही, 25 सेंटीमीटरचा काढायचा नाही. जेवढा सांगितला तेवढाच काढायचा. सगळ्याला कळालं असं. तर आता रेषाखंड म्हणजे काय? आणि हे म्हणते या रेषाखंडाने बंदिस्त प्रतलीय आकृती. आता रेषाखंडाने बंदिस्त प्रतलीय आकृती, मग एखाद्या प्लेन मध्ये ती आकृती कशी पाहिजे? बाउंडेड म्हणजे बंदिस्त पाहिजे. तर तिची परिमिती काय असते? तर रेषाखंडाने बंदिस्त प्रतलीय आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज हा शब्द सुद्धा इथं महत्वाचा आहे. सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. जसा की मी एखादा बंदिस्त आकृती काढली, एखादी बंदिस्त आकृती समजा ती आहे माझ्याकडे बंदिस्त आकृती अंगास. हिच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज जर केली तर पेरिमीटर होते. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्याला म्हणतात परिमिती. याला म्हणायचं परिमिती. कडेकडेच्या लांबीची बेरीज करायची. बघा, आलं का लक्षात? तर याची परिमिती समजा मी इथं नाव दिलं, इथं नाव दिलं समजा ए बी सी आणि डी. तर परिमिती कशी होईल? हॅलो हॅलो, परिमिती कशी होईल? परिमिती ऐका ना, आहे बरोबर, ऐका, आहे परिमिती. सांग परिमिती. परिमिती सांग. परिमिती, परिमिती काय असते? परिमिती सांगा. परिमिती कुठे गेली? परिमिती, परिमिती सांग. परिमिती. वा वा, दुर्वा आहे का? म्हणजे दुर्वाचं डोक्याला हात लावून राहिली बाई. आता का करावं? ते बघा, पायर सुद्धा बघते. परिणिती कुठे गेली? परिणिती, परिणिती पुढे स्लॅबवर. परिणिती सांग बर, काय असते परिमिती? मंदिष्ट आकृतीच्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. बरोबर. परिमिती नाही, परिमिती. कळलं का? पेरिमीटर आहे. आता तिचं म्हणणं आहे चारही बाजूंच्या आकृतीच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. आता बघ, इथं 4 चौकोन आला म्हणून 4 बाजू, त्रिकोण आला तर 3 बाजू, हे करे. पंचकोन आला तर, पंचकोन आला तर बरोबर आहे 5 बाजू, आणि 6 षटकोन आला तर 6 बाजू, सप्तकोन आला तर 7 बाजूंच्या लांबीची बेरीज. हे असं जेवढ्या बाजू आहे तेवढ्या बाजूंच्या लांबीची काय करायची? मग लक्षात ठेवा. आता इथे परिमिती कशी काढायची? तर हे बघा, इथे असं करायचं, ए बी अधिक बी सी अधिक, हे कोणाचे ए बी प्लस बी सी प्लस डी सी प्लस, बरोबर, डी सी प्लस एडी, एवढ्या लांबीची काय करायची? बेरीज. त्यावेळेस होईल परिमिती. समजलं परिमिती? ओके, चलो. आता सगळ्याला कळालंय परिमिती काय आहे. ओके, आता
इथं लगेच तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. इथं लगेच सूत्र पण सांगून टाकलंय. ए धपाक धपाक सूत्र सांगितले. बघ 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 काय आहे. पेरिमीटर ऑफ अ ट्रिअँगल. परिमिती कशाची परिमिती आहे. त्रिकोणाची. त्रिकोणाला किती बाजू असते मी मागाशी सांगितलं. किती बाजू असत्या 3. 3 बाजू आहे ना. म्हणून म्हणून काय दिलं रे. काय दिलं 3 बाजू आहे ना. म्हणून नाही का ते म्हणते तिन्ही बाजूंच्या लांबीची काय करा भाऊ. काय करा दादा बेरीज करा. हे झालं परिमिती. त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र. काय म्हणते त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. देते काय घरात नुसते शिक्षण धोरण आले आपल्याला इथं नीट सूत्र बघा. तर त्रिकोणाला 3 बाजू असते म्हणून तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. आता ते म्हणते तिन्ही बाजूंच्या बेरीज. तिन्ही बाजूंची बेरीज नाही बरं. ते लिहिताना बाजूची बेरीज असल्यावर लागतो. तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज असं करावं लागतंय. चला पुढे जाऊयात. चौरसाची परिमिती. हे चौरसाची परिमिती काय म्हणते. चौरसाची परिमिती तर 4 बाजू असते त्याला म्हणून 4 बाजूंच्या लांबीची बेरीज. याचा अर्थ चौरसाचे 4 गुणिले बाजू करून घेतला असेल. 4 गुणिले बाजू करून घेतला असेल. इथं लगेच सिद्ध करून दाखवतो तुम्हाला मी. एक चौरस काढतो. तुम्ही म्हणत असेल तर लहान चाल काढतो. तुम्ही म्हणले तर मोठा काढतो. फळा भरून नको. तर म्हणजे कलर चेंज करून घ्यावा लागेल मग. इथं समजा चौरस आहे. तुम्हाला दिसत पण नसेल. दिसत हो का. मला पण नाही दिसत. मग जाऊ द्या आपण कलर चेंज करूयात. ठीक आहे. आता मला आता दिसतो. तुम्हाला पण दिसत असेल. काय बोला तर राव पिवळा सुटत दिसतोय. दिसतोय. काही लोकांना दिसतंय काहींना दिसत नाही. काही इकडे बसले उजेडात त्याला लवकर चमकत असा. बरं इकडे असं असतं बघा. हे चौरस आहे. चौरसाच्या 4 बाजू सारख्या असते. मी तुम्हाला पहिल्या बाजू सांगू राहिलो. मग इथं काय होईल समजा इथं जर बाजू 3 असेल तर ही किती रे मग 3 सेंटीमीटर. ही किती मग 3 सेंटीमीटर. ही किती 3 सेंटीमीटर. कळत का नाही कळत. कळत नाही हे तुम्हाला कळत नाही. कळत का सगळ्याला. अरे एवढ्या बसाड्याचा लांबल्याचा करू नको मला. इथं काय मला वाढदिवस आहे का गाणी म्हणून राहिले. काय चाललंय दुर्वा. बरं आहे ना. 2 दिवस कुठे होती मावशी. क्लासच नाही केला तर अक्का 2 दिवसापासून. मी बघतोय मजा चालली मजा. आता ऑफलाईनला बोलवतो इथं. मग कळन. ठीक आहे. इथं 3 सेंटीमीटर असं लिहिलं. इथं पण 3 सेंटीमीटर. इथं पण सेंटीमीटर. इथं पण सेंटीमीटर असं म्हटलं. आता काय करायचं. तुम्हाला काय म्हटलं मी. आता तुम्ही परिमिती काढणार म्हणजे तरी काय करणार आहे. 3 बाजूच्या लांबीची बेरीज करणार आहे. बरोबर की नाही. तुम्ही असं करीत इकडे लक्षात थांबा. तुम्ही असं करीन 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 असं करीन. बरोबर की नाही. बरोबर झाली काय परिमिती. कशाची परिमिती चौरसाची. कशाची तवा. मग त्याच्याच ऐवजी मी जर असं केलं तर बघा याचं उत्तर किती येतं बघा. 3 अधिक 3 अधिक 3 अधिक 3 बरोबर. तर 3 9 3 त्रिक 9 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 नाही बेरीज करायची ना तुम्हाला. 3 6 बरोबर आहे. किती उत्तर येणार आहे 12. एक लक्ष द्या. 3 1 3 6 3 9 3 चौक 12 तर 12 ही काय आली. ओ भाऊ त्याला एकच लिहावं लागेल. चालले पुढे बेगर शब्दाचे 12 सेंटीमीटर ही काय आली चौरसाची परिमिती. मी काय म्हणतो हेच उत्तर असं कसं करता येईल. चौरसाला बाजू असते 4. 4 बाजू सारख्यात म्हणून 4 गुणिले बाजू. आपण करून पाहू. बरोबर काय आलं चौरसाची शब्द आहे बरं का. चौकोनाची नाही. चौरसाची काय रे परिमिती. ऐका. मग बरं 4 गुणिले बाजू किती आलेली रे. बाजू 3 आले का बघा. 12 सेंटीमीटर चपला घालायच्या म्हणजे एकक लिहायचं. ठीक आहे. आपल्याच घालायचं. त्या उदाहरणात दिल्या त्या लोकांच्या घालून नाही पळायचं. बाहेर दिसले उचलली एक माझं गोळी एकच घेऊन पळतो. पाठी होती का गोळी नाही लागला. तर तसं करायचं नाही. तुम्हाला हे कळलं का काय करायचं याला
12 सेंटीमीटर. हे काय आलं? काय आलं? परिमिती आली चौरसाची. हा सेंटीमीटर शब्द आहे बरं का. परिमितीला जे एकक असेल तेच द्यायचं, त्याला असं लिहायचं नाही चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर असं काही द्यायचं नाही. जे एकक येते कळलं का? हा क्षेत्रफळाला मात्र क्षेत्रफळ ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस त्या बुटाला पॉलिश करायची असते. बाकी इथं परिमितीला पॉलिश मारायची नाही. कळलं का? चौरस शब्द फक्त क्षेत्रफळातच लिहिला जातो. कळलं? हा अजून पण पुढे आहे ते पण सांगेल आहे का नाही. तर इथं लक्षात ठेवा 4x3 असं जर केलं तरी आपल्याला मिळते उत्तर. मग मी काय म्हणतो, हे झालं सूत्र कोणतं? चौरसाची परिमिती बरोबर 4x5. आणि मी प्रत्यक्ष उदाहरण घेऊन सिद्ध करून दाखवलेलं आहे. नुसतं सूत्र सुद्धा सांगत नाहीये. कळलं? हा उदाहरण सुद्धा तुमच्या समोर मांडले दोन्ही पण. ओके. हा दोन्ही म्हणजे महेंद्रसिंग धोनी नाही. ठीक आहे. असा आता आहे आयताची परिमिती. हा आयताची परिमिती म्हणलं की त्याचं सुद्धा साधं आहे. हे इथल्यासारखं चाललेलं आहे. हे कसं आलं होतं तसं आहे. हा तर आयत तोच समजायचा. हा तर काय करायचं, आयताची परिमिती काढताना आयताला लांबी किती असते? जसं माणसाला नाक 2 बरोबर. मला वाटलं नाक 2 असते. हा नाकाला वर्ष 2 आहे पण नाक एकाचे येडवण करू नका. माणसाला नाक 1, डोळे 2 बरोबर, कान 2 बरोबर, तोंड बी 2 बरोबर. मग माणूस 2 तोंड का म्हणतात तेव्हा? हा घरी खोटं बोलत होतं, घरी खरं बोलत होतं. ठीक आहे, ते 2 तोंडे म्हणते. म्हणजे आता म्हणलं ना आपण ऐका हे म्हणतो आज हे याच्या शोध लावला. हे म्हणतो 10 तोंडे. वा वा वा. ते 10 तोंडेचे लोक एवढं हाणतील तुला चांद्यावर इकडं. ठीक आहे. हा तर येडवणी करू नको. आता इकडे लक्ष द्या. आयताची परिमिती आहे. तर आयताची परिमिती काय आहे? 2दा लांबी असते म्हणून 2 गुणिले लांबी 1 आहे अधिक 2 गुणिले रुंदी. आणि हे जर फायनल करायचं म्हटलं तर बाबा इकडे लक्ष द्या. याचं फायनल सूत्र असं आहे 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. हे सूत्र लई महत्वाचं आहे. 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. लक्ष द्या. आयताच्या परिमितीचं फायनल सूत्र हे निघणार आहे. कळलं मी काय सांगितलं? कळलं? सूत्र काय केलं कळालं? लक्षात आलं तुम्हाला? ओके. अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला शब्द येते बघा. एकेरी कुंपण, दुहेरी कुंपण, एकेरी फेरी, दुहेरी फेरी असे शब्द येते. एक प्रदक्षिणा म्हणलं प्रदक्षिणा. आता एक कुंपण, प्रदक्षिणा, एकेरी फेरी, हे सगळं नाही का? हे सगळं एक वेळा. आता येडा लय व्याकरण. तर वेळा, कुंपण, फेरी, प्रदक्षिणा असे शब्द आले ना तर लक्षात ठेवायचं. काय म्हणते? परिमितीच काढायची म्हणते. काय म्हणते? परिमितीच काढायची. लक्षात आलं का? शेताला कुंपण मारायचं म्हणजे त्या शेताची परिमिती काढायची. कळलं का? दुहेरी कुंपण करायचं असेल तर परिमिती काढून त्याला 2 म्हणून टाकायचं. कळलं का? तिहेरी कुंपण काढायचं असेल तर 3 म्हणून टाकायचं. अगदी 3 म्हणून टाकायचं परिमिती काढून. टेन्शन नाही घ्यायचं. एक वेळा असेल तरी पण परिमितीचे, 2 येडे असेल तरी परिमितीचे. ते काय जिल्हा त्याला नाही वागणार तिकडा. कळलं का? परिमितीच आहे. लक्षात ठेवा. एक फेरी जरी असेल तरी पण परिमितीच आणि एक प्रदर्शन असेल तरी सुद्धा परिमिती. तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला परिमिती हा काय भानगड आहे लक्षात येतंय का? परिमिती काय भानगड आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. कुंपण शब्द असेल, एकेरी कुंपण असेल, त्याच्यानंतर प्रदक्षिण असेल किंवा वगैरे वगैरे. असं अंगा असं. कळलं? हे महत्वाचं आहे. हे अति महत्वाचे शब्द आहेत. लक्षात ठेवा. हे तुमचं चुकलं नाही पाहिजे. हे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय. तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी हायलाइट केलेलं आहे. 2दा. कळलं सगळ्यांना? काय आहे हे कळालं? वाटल्यास परत एकदा बघा. परत एकदा तुम्ही म्हणाल सर मग असं कमून बा नाही का? तर हे जे आहे ना हे ह्या पद्धतीनं आहे आणि हे कम्प्लिटली महत्वाचंच आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार हे काय केलं हायलाइट करून दाखवलेलं आहे. कळालं? बऱ्याच पोरांना उदाहरणामध्ये असे शब्द आले का समजत नाही काय करायचं. आता तुमच्या चांगला टपोऱ्यात घुसला असेल. घुसला का नाही घुसला?
तर आता ओके झालं. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं बघा, त्रिकोणी, चौरस आकृती, आयताकृती, शेताभोवती संख्या काढताना, म्हणजे झाडांची संख्या वगैरे काढताना काय करायचं माहितीये का? तुम्हाला प्रश्न काय देतात माहितीये का? झाडांची संख्या समजा काढावा, त्रिकोणी शेत आहे, चौरस आकृती शेत आहे, आयताकृती शेताभोवती आहे. तर ह्या शेताभोवती एकूण झाडाची संख्या किती आहे हे जर काढायचं असेल तर काय करायचं? पहिल्यांदा त्या शेताची परिमिती काढायची आणि त्याला भागिले काय करायचं? झाडातील 2 झाडामध्ये किंवा 2 खांब्यामधलं अंतर घ्यायचं. कळलं मी काय सांगितलं? लक्षात येतं का? हे बघा, शेताचा आकार कसा बी देऊ दे, त्रिकोणी देऊ दे, चौरस आकृती देऊ दे, आयताकृती देऊ दे, त्या शेताभोवती तुम्हाला काय करायचंय ते म्हणले समजा एवढे सॉरी पोल लावायचे. पोल किती अंतरावर नाही का? 2-2 मीटरवर पोल लावायचे किंवा 10-10 मीटरवर पोल लावायचे. पोल लावायचे म्हणजे पोल. तर मग एकूण पोलाची संख्या किती? तर अशा वेळेस काय करायचं? जपून जायचं नाही. काही काय कोणाला काही विचारत नाही. आता पोल कोण आणायचे पोल आणून बोलून नाही का? त्याचा काही संबंध नाही. पोल आणायचे नाही, काही नाही. काय करायचं? डायरेक्ट त्या शेताची परिमिती काढायची. त्या परिमिती काढली नाही तर चालेल, डायरेक्ट परिमिती सूत्रल्या त्याच्यात किमती टाका आणि त्याला काय करायचं? 2 झाडातील अंतराने भागायचं. परिमिती आधी काढून घ्यायची मग भागायची, कारण त्याचं बेरीज वगैरे असते म्हणून बेरीजला डायरेक्ट भागाकार करायचा नसतो. कळलं का? आधी काय करायचं? परिमिती काढून घ्यायची, नंतर 2 झाडातील अंतर काढायचं. आता हे उदाहरण पण येणार आहे, आपण ज्यावेळेस उदाहरण येईल त्यावेळेस हे समजून सांगेल मी. आता सध्या एवढी गोष्ट कळाली? अरे हो का नाही? मग हो म्हणा की जरा मन मोकळेपणाने. हे जे आहे ना, हे महत्वाचं आहे. हो, हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. याला काय झालं रे दादा? हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. त्याला या ठिकाणी मी हायलाइट करतो. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याच्यावर उदाहरण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे? चला पुढच्या पानावर जाऊयात आपण आता. ठीक आहे? तर चला चालले जाऊयात पुढे. आता परिमितीच्या संदर्भात तुम्हाला सगळं सांगितलं. आता क्षेत्रफळाच्या संदर्भात काय? आता क्षेत्रफळाच्या संदर्भामध्ये मग आता क्षेत्रफळाचं काय असतं? मी म्हणलो परिमिती म्हणजे कडीकडीनं लांबीची बेरीज करायची. आता क्षेत्रफळ म्हणजे सगळं पटांगण. सगळं पटांगण मोजायचं, टोटल ग्राउंडच मोजायचं बा. आकृतीमध्ये किती ग्राउंड येते का नाही? त्याला क्षेत्रफळ म्हणायचं. तर त्याला एरिया म्हणतात. काय म्हणतात त्याला? एरिया. लक्षात ठेवा. काय म्हणायचं त्याला? एरिया म्हणायचं भाऊ. भाऊ काय म्हणायचं त्याला? एरिया म्हणायचं. लक्षात ठेवा. एरिया, एरिया. हो, लक्षात येते? काय म्हणायचं त्याला? आता हा आहे एरिया. लक्षात घ्या. क्षेत्रफळ, क्षेत्रफळाला जे आहे तर एरिया शब्द लिहितो मी. एरिया. आता एरिया कसं दाखवतात तर ते सांगतो तुम्हाला मी थोडक्यात. एरिया कसा काढायचा? तर हे त्रिकोण आहे समजा. हा त्रिकोण आहे. त्याचा एरिया जो असतो ना तो मध्ये असतो. मध्ये इथं एरिया असतो. समजलं का? ओके. सगळं मिळून एरिया. टोटल ग्राउंड किती, त्या आकृतीने किती जागा व्यापली बा, त्याला म्हणायचं एरिया. हे बघा इथं काय म्हणते? एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे क्षेत्रफळ आहे. त्याचे क्षेत्रफळ आहे. लक्षात ठेवा. एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे काय आहे? क्षेत्रफळ आहे. तुम्हाला ही गोष्ट निश्चितच कळाली पाहिजे. एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे काय झाले? क्षेत्रफळ झाले मित्र. आणि क्षेत्रफळ जे आहे दिलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय केलं जातं? 1 एकक लांब व 1 एकक रुंद या आकाराचे चौरस पाडून घास. व्हेरी गुड. खूप छान सांगितलेलं आहे. नीट ऐका काय सांगितलं. इकडे बघा, एखाद्या आकृतीचं तुम्हाला समजा क्षेत्रफळ काढायचं आहे. इकडे लक्ष द्या. हे आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं तर काय केलं जातं माहितीये का? इथं ह्या एवढ्या जागेचं काय केलं जातं? एवढ्या जागेचं 1 एकक लांब आणि 1 एकक रुंद. आता 1 एकक शब्द आहे तिथं. म्हणजे काय? 1 मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर असे कसे पण काय करायचे? चौकोन पाडले जातात. काय पाडले जातात? चौकोन पाडले जातात. बघा ठीक आहे. सारख्याच आकाराचे चौरस किंवा चौरसच शब्द आहे बघा. रुंद आकाराचे चौरस. हे बघा चौरस शब्द आहे का नाही? चौरस शब्द आहे बघा. इथं सारख्याच आकाराचे चौरस पाडले जातात. आणि ते किती चौरस बसतील
तर ते त्याचं काय झालं, क्षेत्रफळ झालं बघा. त्या जागेचं काय झालं, ते क्षेत्रफळ. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलो होतो की क्षेत्रफळावरची प्रश्न सोडवताना फायनल उत्तरला काय लिहावं लागत तुम्हाला, चौरस असा शब्द लिहावा लागतो का. काय लिहावं लागत, चौरस असा शब्द लिहिला जातो फायनल उत्तर काढताना, लक्षात ठेवा. सारखं दिसतंय का, नाही दिसत आहे, थोडस कमी जास्त होतंय, चालेल समजून घ्या थोडं. असं आहे. त्याच्यानंतर इकडे आता चौरस पाडायचे म्हणल्यावर आपल्याला असं यार, तर असे चौरस दिसते का सारखे बघा रे, चौरसच वाटले पाहिजे, आयत नाही वाटले पाहिजे. ठीक आहे, वाटते असं आपण गृहीत धरूया. अशी चौरस पाडायची. महत्वाचं लेक्चर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की हे आजचं लेक्चर कोणीही बुडवायचं नाहीये. ठीक आहे, तर असं समजा नाही का, तर याच्यात किती चौरस बसले, छोटे छोटे कप्पे बघा ना तुम्ही मोजायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. मग 30 एकक, 30 चौरस एकक, ते काय झालंय, ह्या चौरसाचं क्षेत्रफळ झालं. काय झालं हे, तर 30 चौरस एकक. आता ते चौरसाचं एकक मोजलेलं नाही म्हणून मी एकक लिहिलं, तिथं सेंटीमीटर असतं तर सेंटीमीटर लिहावं लागलं असतं. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला फक्त सांगितलं की यांनी याच्यामध्ये किती सारखे भाग पडले त्याला म्हणायचं क्षेत्रफळ. आले लक्षात. ही सगळी जागा किती व्यापली, मग छोटे छोटे चौकोन करून ती काढलेला आहे किंवा चौरस करून काढलेला आहे. मग हे क्षेत्रफळ जे आलंय ना, आहे का नाही, हे फक्त उदाहरण आहे बरं का, हे समजण्यासाठी आहे नाही का. प्रत्यक्षात उदाहरण आणखी आपल्याला वेगळी घ्यायची आहेत. कळलं क्षेत्रफळ कसं असतं. तर फळ्याला एकूण जागा किती लागली ते झालं त्या फळ्याचं क्षेत्रफळ. कळलं. तर आता हे झाल्यानंतर इथं काय म्हणते बघा, क्षेत्रफळास चौरस पाडलेले असतात म्हणून क्षेत्रफळाचे एकक लिहिताना चौरस हा शब्द लिहितात. मी तुम्हाला आता सांगितलं, बरोबर आहे का नाही. आणि जे त्यांनी सांगितलं ते मी इथं तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे प्रत्यक्ष आकृती काढून. कळालं. चलो आगे जाएंगे. स्वराज नंतर लिहावा, समोर लक्ष द्यावा. आता मात्र इथं थोडेसे काय दिले आहेत तुम्हाला, सूत्र वगैरे दिले आहेत पहा. कशासाठी, तर उदाहरण प्रत्यक्षात तुम्हाला सोडता आलं पाहिजे, त्याच्यासाठी काही सूत्र या ठिकाणी मी हायलाइट केलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे काय आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता सगळ्यात महत्वाचं, पाया गुणिले उंची हे जे आहे ना, कोणत्या पण त्रिकोणाला लागू होतं, परंतु काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र थोडस वेगळं घेतं. कसं वेगळं घेतं हे बघा, हे साध्या त्रिकोणाचं आहे दादा. हे साध्या त्रिकोणाचं सूत्र आहे, लक्षात घ्या. इथं साध्या त्रिकोणाचं सूत्र आहे. ठीक आहे, आता हे कशाला काढलं असं म्या, अरे ठीक आहे, याला कट करून टाकू आपण. याला पण कट करूया, दुसरं घेऊया. साध्या त्रिकोणाचं सूत्र आहे, साध्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं माहितीये का, पाकडा असेल तर असू दे की, काय फरक पडतोय. याच्यामध्ये काय तिरपं दिसतंय का, काय तिरपं दिसतंय, त्रिकोण असू द्या, थोडं नॉर्मल आहे ते. हे बघा, इथं असं असेल ना तर याला उंची म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल याला, उंची. हे बघा, हे हा जो असतो ना, हा असतो पाया. काय असतो, पाया, है का नाही. क्या रहता है भाया, ये पाया. समजे. आता इथे काय असते, याला म्हणतात उंची. काय असते, उंची. तर पाया आणि उंची यांचा गुणाकार आणि त्याला 1/2 ने गुणायचं, त्यावेळेस साध्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ निघतं.
आता काय आहे काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सगळ्यात महत्वाचं आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो परीक्षेला काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सूत्र जे आहे ना हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या हे सूत्र कोणाचं आहे तर काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं हे सूत्र आहे लक्षात घ्या मी काय सांगतो आहे काटकोन त्रिकोणावर 100% क्षेत्रफळावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच ठीक आहे त्याच्यामुळं ही गोष्ट जाणून बुजून लक्षात घ्या मी याला संबंध जो आहे तोच ह्या प्रकारे जोडलेला आहे कळलं म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की याचा काहीतरी रोल आहे बा ओके एखाद्या गोष्टीला ते मी आता ठीक आहे म्हणजे महत्वाचं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीनं तुम्हाला त्रिकोणाचे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं कसं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय सांगत 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार आता तुम्हाला मी प्रत्यक्षात काटकोन त्रिकोणच काढून दाखवतो पण तुमच्या लक्षात येईल की हे काय भानगड आहे सर याला सगळ्यात महत्वाचं काटकोन त्रिकोणाला इंग्लिश मध्ये म्हणते राईट अँगल्ड ट्रायंगल काय म्हणते आता याला काटकोनच का म्हणायचं कारण त्याच्यामध्ये एक कोण किती असतो 90 अंशाचा असतो किती अंशाचा असतो 90 अंशाचा असतो मित्र एक कोण हा कितीचा असतो 90 अंशाचा असतो आता तुम्ही चांगलं बघा मी काटकोन असं कसं काय काढेल मी काटकोन चांगला काढा लागेल मला नाही तर माझ्या आकृतीकडे पाहून मलाच रडू घ्यायचं तसं नको बा ठीक आहे इथे इथे आणि इथे तिरपं दिसतंय का एकदम एवढं पण तिरपं दिसत नाही हो नाही वाटत मग तुम्ही म्हणताय तर ठीक आहे मी काढतो तुम्हाला कळत असेल मला नाही कळत एवढं इथून जवळ आता पहा बरं आता ओके अरे काटकोन त्रिकोणालाच राईट अँगल ट्रायंगल म्हणते हे लोक हो राईट अँगल ट्रायंगल म्हणते त्याला आणि इथं बघा याला म्हणायचं कर्ण काय असतो हा कर्ण हे जे असतं ना समजा ए बी आणि सी तर अँगल बी जो आहे तो किती असतो 90 डिग्री म्हणजे 90 अंश असतो बघा मेजर अँगल आता तुम्ही म्हणेन हे एम काय भानगडे सर तर एम म्हणजे मेजर म्हणजे माप तर बी कोणाचं माप 90 असतं त्याच्यामध्ये 90च्या समोरची बाजू जी असते तिला कर्ण म्हणते आणि काटकोन करणारी बाजू काटकोन करणारी बाजू ही आहे कोणती ए बी नावाची काटकोन करणारी बाजू आहे आणि ही कोणती आहे काटकोन करणारी दुसरी बाजू काटकोन करणारी दुसरी बाजू काय नाव तिचं बीसी काय नाव तिचं बीसी आणि काटकोन करणारी पहिली बाजू कोणती ए बी लक्षात घ्या तर या दोन बाजूमुळे राईट अँगल झालेला आहे लक्षात येते का हा जो 90 डिग्री झाला ना इथं हा जो 90 डिग्री झाला ना दिसतो का तुम्हाला 90 डिग्री झालेला इथं स्क्रीनवर ह्या बाई इथं दिसला का हा जो आहे हा 90 डिग्री इथं झालेला आहे आणि कोणामुळे झाला तर तो बाजू ए बी मुळे आणि बाजू बीसी मुळे लक्षात ठेवा तर ह्या पद्धतीने झालेला आहे ठीक आहे तर काटकोन त्रिकोण संपलं काटकोन त्रिकोण समजलं सगळ्यांना काय करायचं 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार बस संपला विषय क्षेत्रफळ काढताना बघा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला वेगळं सूत्र आहे आणि काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला वेगळं सूत्र आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे सहज 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 येते का लक्षात सहज लक्षात यायला पाहिजे की ही काय भानगड चाललेली आहे ठीक आहे पटल्यास इथं असं देतो समजलं दोन सूत्र महत्वाचे दिले आता एक तर साबणीच्या बॉक्स मध्ये घालून ठेवलं आता पुढे आता आयताचं क्षेत्रफळाला टेन्शन घेऊ नका आयता क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा एकदम सोपं आहे तर काय प्रकार आहे आयता क्षेत्रफळा सूत्राचा अगदी सोपं आहे ते तर झोपीत पण विचारलं तरी सांगता यायला पाहिजे काय अजिबात नाही आयताचे क्षेत्रफळ म्हणतो मी आयताचे
आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बरोबर, लांबी गुणिले रुंदी. लक्षात ठेवा, आयत म्हणलं की आयताच दिसतो आणि आयताला लांबी आणि रुंदी ह्या दोन बाजू असतात बघा, किंवा दोन गोष्टी असतात. आयताची लांबी आणि दुसरी एक रुंदी असते. ठीक आहे. हो माईक बंद कर बाळा. राजलक्ष्मी काय चाललंय? सर माझा माईक बंदच आहे. नाही माईक बंद आहे तुझा, पण तू 2 दिवस कुठे होती का होती? सर होते मी. बरं ठीक आहे चालेल. मला दिसली नाही कशी. तर बघा, ही इथं असते लांबी बर का, यल, आणि ही असते रुंदी म्हणजे बी म्हणजे ब्रीथ. लक्षात ठेवा, यल म्हणजे लेंथ म्हणजे काय असते? लांबी. आणि बी म्हणजे काय असते? बी तर ब्रीथ म्हणजे काय असते? रुंदी. समजून घ्या, बुंदी लिहू नका, रुंदी लिहिलेली मी तिथं. चला पुढे. तर तुमच्या मनात काय कवा येईन भरोसा नाही. तर आता काय, चौरसाचे क्षेत्रफळ बघा. आता चौरसाचे क्षेत्रफळ पहा बरं. सगळ्यांचा शिद्या तू का म्हणा सारे तोंड वर करतो काय पाल दिसते का तुला? तो कितीतरी तोंड वर केलं, पाल काय पडणार नाही. अवघड आहे बा. चला लक्ष द्या इकडं. आता बघा, चौरसाचे क्षेत्रफळ एकदम सोपं सूत्र आहे याचं सुद्धा. चौरस क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे, बाजूचा वर्ग. हे सुद्धा लक्षात ठेवा, बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय असतोय? बाजूचा वर्ग असतोय. तर त्याच्यावर काही जास्त टेन्शन घेऊ नका, ते सोपंच आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे ते. गेले काय घाबरू नका काय नका. हा बाय, संपला विषयाचा. चौरस क्षेत्रफळ आणि आयता क्षेत्रफळ सूत्र फक्त वेगळं आहे. आयताचं लांबी गुणिले रुंदी, चौरसाचं बाजू गुणिले बाजू. ओके. मोठ्या आयतापासून लहान आयत तयार करत असताना काय करावं लागते? तर तुम्हाला सांगतो, काही विचारू त्यांनी आयत विचारू दे, नाही तर तिकडं चौकोन विचारू दे, नाही तर काही फरशीची संख्या विचारू दे. काय करायचं? मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ भागिले लहान आकृतीचे क्षेत्रफळ, एवढंच करा. नाही का? मोठ्या साबणाच्या वड्या वेगळ्या असं विचारते, नाही का? तर ते किती तयार होईल हे जर विचारलं ना तर फार सोपं आहे. मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ भागिले लहान आकृतीचे क्षेत्रफळ. त्यासाठी त्यांनी काय दिलं बघा, मोठ्या आयताची संख्या बरोबर आयताची संख्या. एकदम सोपं दिलेलं आहे. आयताची संख्या तुम्ही बघा, आयताची काय लावलं रे लामन असं. ओके. तर इथे आयताची संख्या काढायची असेल तर हे सूत्र आहे, मोठ्या आयताचे क्षेत्रफळ भागिले लहान आयताचे क्षेत्रफळ. एक लक्ष द्या, आता मोठ्या आयताचे क्षेत्रफळ काढीत बसायचं नाही. सूत्र टाका, तुझ्या किमती टाका. जर समजा खालच्या एखाद्या संख्येने वरच्या एखाद्या संख्येला भाग जात असेल तर देऊन टाकायचा. नंतर उदाहरण शॉर्टकट म्हणजे शॉर्ट फॉर्म देऊन सोडून टाकायचं. जास्त त्याच्यात खिचडी करीत बसायचं नाही. तर नंतर पुढे इथं सुद्धा बघा, फरशाची संख्या काढायची असेल तर काय करायचं? खोलीचं क्षेत्रफळ असेल तर त्याला भागायचं फरशीच्या क्षेत्रफळाने, किंवा जागेचं क्षेत्र वाट्यावर जर टाकायचे असेल तर वाट्याचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ असं करायचं. कळलं का? फरशीची संख्या पण निघती. कळतं का नाही? पण सगळ्यात महत्वाचं इथं त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. तुम्हाला निदर्शनात आली की नाही कोणाला माहिती, पण मी तुम्हाला सांगतो. हवाय तिथं काय पाहिजे माहितीये का? भाज्य आणि भाजकाची, भाज्याची नाही भाजकाची, काय भाज्य आणि भाजकाची एकक कशी असावीत? एकक समान असावीत. एकक समान असावीत म्हणजे काय माहितीये का? त्याची सेंटीमीटर दोन्हीकडे सेंटीमीटर पाहिजे. दोन्हीकडे 2 मीटर वर मीटर असेल तर खाली पण मीटर पाहिजे. जर समजा 1 किलोमीटर असेल 1 किलोमीटर असेल तर चालत नाही. म्हणजे थोडक्यात सांगू तुम्हाला, आपले 2 पाय आणि दोन्ही पायात सारखे चप्पल पाहिजे. बरोबर आहे का? एकाच घातला सॅन्डल, दुसऱ्याच घातला बूट आणि चाला भावाडीवर करून कशाला? असं चालणार आहे का? एका पायात बूट आणि एका पायात सॅन्डल अजिबात चालणार नाही. एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात नुसतं सॉक्स घालून चालला. कसं दिसन ती, नाही का? तर थोडक्यात मला काय सांगायचं की एकक जी आहे ती कशी पाहिजे? सारखीच पाहिजे, तर तुमचे उत्तर बरोबर सोडवली जाणार आहे. ओके, चालताय? पुढच्या पानावर चालताय? चल रा सरजा, चल माझ्या राजा, चल बिगी डवलानं. हा बोला.
आता घनफळ घे बर का. हा पायल काय बोलायचं काय म्हणाले काय ऐकायला येत नाही. 2 मिनिटं रेकॉर्डिंग बंद. होय बरोबर कोणता टॉपिक आहे रे. हा घनफळ. तर आता घनफळ म्हटलं की तुम्हाला सांगतो कशाला म्हणतात घनफळ. तुम्ही आता भरीव वस्तू घ्यायच्या भरीव काय भरीव वस्तू आता लाडू भरीव असतो की नाही. मग लाडूला तुम्ही गोल म्हणेन की वर्तुळ म्हणेन. अरे काय माणूस आहे ना तो लाडू गोल असतो का वर्तुळ असतो. माझ्या डोक्यात घेऊन टाकलं लाडू गोल असतो की नाही मग भरीव गोल आहे. लाडू भरीव गोल आहे मग त्याने डब्यामध्ये किती जागा घेतली हो ते सांग ना. म्हणजे त्याचं घरफळ आहे. कळलं का नाही कळलं. लाडूच्या डब्यामध्ये आईनं लाडू ठेवले असते बरोबर आहे का नाही ठेवले असते का नाही. आणि आपण काय करतो गॅसवर गमीला पालत घालून त्याचे उभा राहतो हो डबा काढतो हो का नाही डबा पडतो आवाज होतो. एक दोन लाडू फुटते आणि मग आई बोंब देते काय आई लाडू वगैरे मग आधी सांगत ठीक आहे. तर थोडक्यात काय आहे की त्या डब्यामध्ये लाडूच्या डब्यामध्ये त्या लाडूनं किती जागा व्यापली त्याला म्हणायचं त्या लाडूचं घनफळ. एखादी घनवस्तू घालणे मग घनवस्तू म्हणजे कशी भरीव वस्तू असं समजा काळीच पिटीचं खोकं आहे. आता ते काय आतून भरीव आहे का नाही तरी सुद्धा ते बंदिस्त आहे. त्याला जाडी आहे बरोबर की नाही. जाडी आहे लांबी आहे रुंदी आहे आणि अशा वस्तू हवेमध्ये किती जागा व्यापते हे सांगणं म्हणजे आहे सगळ्यांना. मग आपण जाऊया आता घनफळाकडे. चला पुढे शाबास. तर इथं काय काय दिलेलं आहे एकदा. अरे बापरे असं कशाला दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला काढून दाखवणार आहे जे सांगितलं ते. आता इथं पहिली आकृती आपली आहे घन. काय आहे घन. आता घनाला काय म्हणते माहितीये तुम्हाला. तुम्ही म्हणे घनला सर म्हणते आभाळ आभाळ नाही ते गाणं नाही का. एर्या गाणं कशाला येईल. आता थंडीमध्ये पाऊस येतो का काय असं वाटायला लागले तुम्हाला आहे का नाही. आभाळ आलं ना तरी बरं वाटलं असेल तुम्हाला. तुडतुड उडायची कमी झाली तुम्ही थंडी वाजत नाही म्हणून आभाळ आलं ना तरी मग थोडी कमी झाली तुमची नाही का. तर त्या गणाचा आणि या गणाचा काहीच संबंध नाही. मग बघा घन कसा असतो. तुम्ही मिठाई खाल्ली का दुकानात जाऊन मिठाई ते पण खाल्ली पटकन. मिठाई ना मिठाईचा आकार कसा असतो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मिठाईचा आकार जो आहे तो असा असतो तुम्ही म्हणून याचा असा असतो काय सर आकार नाही तसा नसतो तो असा असतो. थांबरे असा आकार असतो मिठाईचा. तर तुम्ही म्हणाल असं बी नसतो सर. नाही मला मान्य आहे तसाही नसतो. थोडस आकार मिठाई होतो तर दम धरा. असा आकार असतो मिठाईचा. अबे खाली ना सर चोरून चोरून काय सांगावा. बर्फी बिर्फी खाली का नाही असा ठोकळा असतो मिठाईचा. सोन पापडी खाया की नाही खाया भाई. नान कटाई खाया की नाही खाया भाई. हे आकार असा असतो. तर मला सांगा याला शिरोबिंदू किती तुम्ही मोजायचे आणि मी सांगायचे. शिरोबिंदू नाही कळत तुम्हाला मी सांगायचे. इकडे लक्ष द्या. शिरोबिंदू म्हणजे 2 मिनिटं अजिबात नाही. इकडे लक्ष द्या. मी शिरोबिंदू मोजून राहिलो इकडे बघा. कुठे ते 1 2 3 जॉईंट याचे जॉईंट 4 5 6 7 किती जॉईंट याला खळकुंडे हो किती जॉईंट आहे. हे शिरोबिंदू शिरोबिंदू दिसते का हे शिरोबिंदू
हा किती शिरोबिंदू 8 आहेत 8. त्याला व्हर्टेक्स म्हणायचं. व्हर्टेक्स काय म्हणते त्याला? व्हर्टेक्स. या घनाला काय म्हणते रे? क्यूब म्हणते. क्यूब. हा एवढ्या गोष्टी कळल्या तुम्हाला? आता पुढची गोष्ट पहा. बाजू किंवा कडा. काय म्हणते इथं? बाजू किंवा कडा. आता मला सांगा याला बाजू किती आहेत किंवा कडा किती आहेत? आपण मोजू ना प्रत्यक्षात. हा लक्ष द्या इकडं. 2च मिनिटं. पहिले मोजते येतं बरं का एक दोन. मोजायचं नीट मोजायचं. हा इकडे लक्ष द्या आता. हा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अकरा आणि 12. कमी नाही ज्यादा नाही. चला धुंडो धुंडो शोधा शोधा. नाही सापडणार. जास्त नाही सापडणार. कमी पण नाही. ठीक आहे. नंबर तशी देऊन टाकले भयाला. कळलं? याला बाजू किंवा कडा म्हणतात. ठीक आहे. हा त्याच्यानंतर प्रत्येक बाजू दुसऱ्या बाजूला काय असते? लंब असते. प्रत्येक बाजू दुसऱ्या बाजूला घरामध्ये कशी असते? लंब. लंबचा अर्थ कळून राहिला तुम्हाला? लंब म्हणजे आबा असा. दिसला का? दिसला का? आबा असा. असा लंब. याला म्हणते लंब. कळलं? हा प्रत्येक बाजू दुसऱ्या बाजूला काय असते? लंब. ठीक आहे. कळलं? लंब म्हणजे 90 अंश असतं. 90. लंब म्हणजे काय? हॅलो. लंब म्हणजे काय असते? 90 अंश माप होतं तिथं. 90 अंश काय होत? बरोबर. काय चाललंय बाया? सर मला तर पाणी पिऊन द्या ना बाई तुम्ही. हा लक्ष द्या इकडं. हा तर काय सांगितलं आपण? सर्व बाजू कशा असतात? त्याच्या समान असतात. हे गुणधर्म लक्षात घ्या. सर्व बाजू कशा असतील? समान असतील. हा पृष्ठ किती आहे त्याला? पृष्ठ. पृष्ठ म्हणजे कळते का तुम्हाला? सपाट पृष्ठभाग किती आहे त्याला? सपाट पृष्ठभाग. हे बघा टॉपचा एक बॉटमचा एक. किती झाले? 2. बरोबर. हा त्याच्यानंतर राईटचे लेफ्टचे किती झाले? बरोबर आहे ना? लेफ्ट राईट किती झाले? 4 झाले का? बॅक फ्रंट किती झाले? झाले 6. पहा ना. टॉप बॉटम 2, बॅक फ्रंट 4 आणि लेफ्ट राईट झाले 6. तर असं आहे का नाही? इथं जर म्हटलं मी इकडं पहा. इथं लेफ्ट सॉरी इथं राईट राईट इकडे लेफ्ट लेफ्ट इकडे इकडे टॉप इकडे बॉटम आणि इकडे फ्रंट फ्रंट. आता फ्रंट आणि इकडे काय आहे? बॅक. बॅक म्हणजे मागे. लक्षात घ्या. बॅक साईड तुम्हाला पुढे दिसत काही कारण नाही. बॅक म्हणजे थेट मागे लिहिलेलं आहे असं समजा. ठीक आहे. तर त्याला किती पृष्ठ आहेत? 6 पृष्ठ आहेत. आलं लक्षात? वर खाली. त्याच्यानंतर आणखी एक आहे. कोणतं पृष्ठ? वर खाली डावा उजवा. अजून एक आहे. बोला ना कोणता? टॉप बॉटम म्हणजे काय? वर खाली घेतलं. पुढे मागे. झालं. ओके. झालं. आता सर्व पृष्ठे चौरसाकार आणि समान मापाची असतात. काय? सर्व पृष्ठे चौरसाकार असतात आणि समान मापाची असतात. ठीक आहे. त्याच्यात काय बदल नाही. सगळे जे काही सरफेस असतील, पृष्ठ म्हणजे सपाट पृष्ठभाग आहे. तर ते कसे असतील? समान आकाराचे असतात. ओके. आणि समान मापाचे असतात. ठीक आहे. तर चौरसाकार म्हटलेला आहे तिथं. चौरसाकाराचा असतात कारण क्यूब आहे तो, घन आहे. ओके. याच्यासारखी एक कन्सेप्ट आहे, फक्त थोडीशी वेगळी आहे. आता आपण घेतली बर्फी. बरोबर.
किंवा आपण घेतला सोनपापडीचा एक तुकडा नाही, सोनपापडी घेतली आखी आहे का नाही, त्यावेळेस आपण बघितलं त्याचा आकार क्यूब आहे. परंतु आता आता आपल्याला पुढचा आकार बघायचा. पुढचा आकार बघा. आता इष्टिकाची ती असते बघा, इष्टिकाची ती. आता तुम्ही वीट पाहिजे का बांधकामाची? वीट पाहिजे सगळ्याला, आहे का नाही? गाणं पण नाही काय, उभा कसा राहिला विटेवर, वा ऐकत नाही गाण्या. मग ते विटेवर म्हणजे कोणत्या? ईट असते घर बांधायची, डोक्यात फेकून आणायची नाही, पोच पडली त्यांना. तर वीट असते ना, वीट वीट तर ती वीट म्हणजे इष्टिकाची ती, कळलं का? मग इटीमध्ये आणि याच्यात कसं त्या सोनपापडीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? सोनपापडी असं नांगर ठोकळा आहे, बरोबर आहे का नाही? आणि ही इष्टिकाची ती म्हणजे हे लांबलाच आहे, कळलं का नाही? विटेचा आकार कसा आहे? लांब आहे. सोनपापडीवर आपल्याला उभा राहते का? आपण म्हणू का उभा कसा राहिला सोनपापडीवर? कसं वाटते म्हणाला? त्याच्याच ऐवजी उभा कसा राहिला विटेवर. विट आहे, विटेवर आपलं उभं राहते का नाही? आम्ही विटेवर उभं राहिली का? पहिली म्हणून सांगत नाही ती. चला, तर आता इथे इष्टिकाची तिचा आकार तुम्हाला काढून दाखवायचा आहे. सगळ्याला माहिती आहे. परत एकदा आपण रिव्हिजन साठी इष्टिकाची ती देतो आहोत. ओके, हो गया, जल्दी जल्दी हो जाएगा, नो प्रॉब्लम. कोणीही बोलणार नाहीये मी सोडून. मला ते बोलावंच लागेल ना, कळालं? याला म्हणायचं इष्टिकाची. वीट फरक आहे. आता याच्यावर काय मला राहायला पांढरून काढता येत नाही, तुम्ही समजून घ्या. पण वीट आहे बा, एवढं मला माहिती. आणि ह्या विटेला शिरोबिंदू किती आहे? म्हणजे आता हे शिरोबिंदू कसे, तर तुम्हाला मी म्हणलो होतो जिथं कनेक्टेड पॉइंट आहे डॉट दाखवायचा तिथं. कोण काय करते काही समजणार? तर डॉट दाखवूया तिथे आपण. बघा इथं डॉट 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथे 5, इथे 6, इथे जॉईंट 7 आणि इथं 8. झाले का जॉईंट? झाले का जॉईंट? 8 आहे का नाही शिरोबिंदू? शिरोबिंदू किती आहे? 8 आहे, लक्षात ठेवा. गयो कामचे. कसं होते? किती शिरोबिंदू? 8 आहे, लक्षात ठेवा. तर शिरोबिंदू 8. नंतर बाजू आणि कडा परत तसंच आहे. बाजू किंवा कडा म्हणते त्याला. तर बाजू आणि कडा किती असतील? बाजू किंवा कडा किती असतील? तर 12च आहेत. नक्कीच. हे बघा, हम्म, 12 आहेत. कशा 12 आहेत बघा. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, नंतर 8, 9, 10, 11 आणि हवी धरले 12. समजलं का? एक दिसतच नाही, लयच खोल्ड आहे तो मध्ये. दिसला का आता? समजलं सगळ्यांना? असं आहे. तर बाजू नाही तर मग कडा किती असतात? त्याला 12 असतात. प्रत्येक बाजू दुसरीला काय असते? लंब असते. प्रकरण फार डिटेल मध्ये सांगितलेले आहे. आता उदाहरण सोडवताना कोणी चुकलं नाही पाहिजे, ठीक आहे? तर बघा, प्रत्येक बाजू दुसऱ्या बाजूला काय असते? लंब असते. लंब असते म्हणजे इथं असा 90 अंशाचा कोन असतो. समजून घ्या तुम्ही. किती अंशाचा कोन असतो? 90 अंशाचा कोन असतो असा.
ठीक आहे, प्रत्येक बाजू. ओके चालेल. त्याच्यानंतर इकडे काय म्हणलं, समोरासमोरील बाजू लंब म्हणजे परत एकदा सांगतो 90 अंश असते. 90 अंश कोणाचं माप किती असतं? 90 अंश. त्याच्यानंतर परत सांगतो समोरासमोरील बाजू जी आहेत त्या समान असतात. हे तर खरंच आहे, समोरच्या बाजू समान असतात. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू कशी आहे? सारखी आहे. ही बाजू आणि ही बाजू कशी आहे? सारखी आहे, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. तर पृष्ठ किती असतात याला? तसंच आहे, याच्यासारखंच आहे. कशासारखं? घनासारखं. आता सगळ्यात महत्वाचं, त्याला एक इंग्रजी नाव आपल्याकडून राहिलं पाहिजे द्यायचं. काय नाव इंग्रजी नाव माहितीये तुम्हाला? इथं त्याला क्यूब म्हणतात, तर याला क्युबॉइड म्हणायचं. काय म्हणायचं याला? क्युबॉइड. काय म्हणायचं याला? क्युबॉइड असा शब्द आहे, क्युबॉइड. काय होतंय? क्युबॉइड असा शब्द आहे, लक्षात येतंय का बघा? तर हा प्रकार आहे. ओके, डन डन डन. समोरील पृष्ठ सुद्धा समान मापाचे असतात, त्याच्याविषयी जास्त सांगायची गरज नाही. इष्टिकाचे ते विषय कळाले का तुम्हाला? युनिटचा आकार लक्षात ठेवा. ओके डन. नेक्स्ट पेज पे जाएंगे. आता हे एकका संबंधी सूत्र आहेत, तर हे मात्र महत्वाचे आहेत. एकदा व्यवस्थित बघून घ्या, कारण उदाहरण सोडवताना तुम्हाला एकक जर सारखी नसतील तर एकक सारखी करून घ्यावी लागतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, एकक सारखी नसतील तर एकक सारखी करावी लागतात. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. तर बघा मित्रहो, एका सेंटीमीटरचे होतात 10 मिलीमीटर. किती होतात? एका सेंटीमीटरचे किती होतात? 10 मिलीमीटर. बरोबर. पट्टीला तुमच्या पट्टीमध्ये लिहिलं असतं बघा, तुमच्या पट्टीवर लिहिलेलं असतं की 1 सेंटीमीटर मार्किंग मध्ये बारीक बारीक खुणा असतात 10 मिलीमीटर. बारीक बारीक 10 रेषा असतात बघा, दिसतं का? 0 आणि 1 यांच्यामध्ये अशा बारीक 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 खुणा केलेल्या आहेत. त्या एक खूण 1 मिलीमीटरची आहे, म्हणजे 10 मिलीमीटर त्याच्यामध्ये अंतर असतं बघा. किती मिलीमीटर असतं त्याच्यात? 10 मिलीमीटर. नंतर आता इकडे म्हणलेलं आहे 1 मीटर. 1 मीटरला 100 सेंटीमीटर एवढं अंतर असते. एका मीटरला किती? एका मीटरला 100 सेंटीमीटर एवढं अंतर असते. आता सेंटीमीटर पेक्षा मीटर हे कसे आहेत? मोठे का लहान आहे? मग इथं तुम्हाला कळतं का? 100 सोनार की 1 लोहार की आज झालेला आहे. 100 सेंटीमीटर म्हणजे जास्त आहे का नाही? 100 सेंटीमीटर एकत्र आल्याशिवाय 1 मीटर तयार होत नाही. मग सेंटीमीटर पेक्षा मीटर कसे आहेत? मोठे आहेत. हे सहज लगेच कळतंय ना. त्याच्यानंतर पुढे बघा, 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 100 चौरस मिलीमीटर. हे पण लक्षात ठेवा. हे सूत्र आहेत ना, अतिशय महत्वाचे सूत्र आहेत किंवा कन्व्हर्जन्स आहेत, ही रूपांतरण आहेत. ही पाठच करावी लागतील तुम्हाला. 1 सेंटीमीटरला 10,000 चौरस सेंटीमीटर असं असते. 1 घन सेमी हे लय महत्वाचं आहे का? मिलीमीटर मध्ये 1000 मिलीमीटर होतं. एका घन सेंटीमीटरला 1000 मिलीमीटर होतं. 1 घनमीटर हे रूपांतरण करावी लागतात बरं. 1 घनमीटर बरोबर किती आहे रे ते? बोला बरं. किती आहे? 1 घनमीटर बरोबर किती घन सेंटीमीटर? 1 लाख आहे का 10 लाख आहे? काय मोजताय? तर त्या पद्धतीने राहील. त्याच्यानंतर हे येतो का, लिटरचं घन सेंटीमीटर मध्ये करावं लागतं आपल्याला. ते एक सूत्र लक्षात राहू द्या. मी याला थोडस वेगळ्या कलरने हायलाइट करतो. हे तुमच्याकडे महत्वाचं आहे, म्हणजे आहेच. ठीक आहे, हे कंपल्सरी अतिशय महत्वाचं आहे. 1 लिटरला 1000 घन सेंटीमीटर लक्षात राहू द्या. कन्व्हर्जन पुढे आपल्याला ते करायचं आहे. ओके, तर चालेल. याच्या पुढे आता आपले उदाहरण सुरू. ठीक आहे, आता आपले उदाहरण सुरू झालेले आहेत. आता कोणीही लेफ्ट व्हायचं नाही. एवढं उदाहरण आपण सोडणार आणि मगच आपण नजर घेणार. अजून आपल्याकडे 2-3 उदाहरणं आहेत प्रत्येक पुढच्या लेक्चर मध्ये. आता हे एवढं शेवटचं उदाहरण. चालेल. ओके, तो सब लोग तयार आहे भाई? तर बघा, इथं म्हणलेलं आहे 20 मीटर, 15 मीटर व 35 मीटर बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागेला 1 मीटरला 3 रुपये या दराने 5 पदरी असा शब्द आहे. 5 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? वा, आता सगळे लक्ष द्यायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीनं, मला माझ्या पद्धतीनं, ज्याला काही समजणार त्याने एकदम विशेष लक्ष द्यावं. ज्याला कळत नाही त्यांनी सोडण्याचा प्रयत्न करा. ज्याला नाही कळत त्यांनी इकडे लक्ष द्या. पण आपलं असं वाटतं आपलं कळणार नाही, धोळधोळ करून राहिलं, त्यांनी इकडे लक्ष द्या. तर बघा, इथं काय म्हणलो मी?
सगळ्यात बरं ठीक आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, 1 मिनिट नंतर सोडा. हा 20 मीटर आहे, 15 मीटर आणि 35 मीटर बाजू आहे. त्रिकोणाकृती बाग आहे. कसा बाग आहे? बाग कसा आहे? त्रिकोणाकृती बाग आहे, म्हणजे बगीचा असा आहे समजा. ठीक आहे. हा आणि ते काय म्हणते? 20 मीटर, लक्षात घ्या, 20 मीटर, त्याच्यानंतर 15 मीटर आणि 35 मीटर असा त्रिकोण आहे. त्रिकोणाकृती बाग आहे. मग ह्या बागेला त्याला काय करायचंय? कुंपण घालायचंय. काय करायचंय? कुंपण. तर 1 मीटरला 3 रुपये लागतील. तर एकूण मीटर किती ते आधी काढावं लागेल. मी तुम्हाला म्हणलो आधी कुंपण किती जाईल, कुंपण म्हणजे किती मीटरचं कुंपण होईल सगळं, त्यासाठी काय करावं लागेल? आपण सांगितलं होतं पण, बरोबर आहे. काय करावं लागेल? परिमिती आहे का नाही? हा तर एकूण कुंपण मीटर मध्ये, 2च मिनिटं आता, मीटर मध्ये काढण्यासाठी त्रिकोणाकृती शेताची काय काढायचं आपल्याला सांगा तुम्ही आता? क्षेत्रफळ, बरोबर? पण सांगायचं काय काढावं लागेल? शेताची परिमिती काढू. शेताची परिमिती प्रथम काढू, नंतर बघू. प्रथम काढू. आता लक्ष द्या, शेताची परिमिती पहिल्यांदा काढायची. बर ठीक आहे. तर त्रिकोणाकृती शेत आहे. मग शेत इकडे लक्ष द्या, शेताची परिमिती, बरोबर. तुम्ही बोलायचं, मी ऐकायचं. पहिले शेताची परिमिती काय करावं लागेल? सर्व बाजूंच्या लांबीची काय करायची? सर्व बाजूंच्या लांबीची, बरोबर, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करायची. बेरीज काय करायची? लक्ष द्या, करू ना आपण सगळे मिळून सोडूया गणित. हा सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. सर्व बाजू बघा, पहिले ती सगळे एकक सारखे का? ते पहा अगोदर, एकक सारखे आहे सगळीकडे, मीटर सगळीकडे आहे का? हा आहे. मगच परिमिती काढू. हा 20 मीटर. आता मंदिरात गेल्यावर चप्पल घालायचं नाही. ओके. म्हणजे काय की गणित सोडवताना एकक लिहायचं नाही. हा हा 20 मीटर लिहिलं, त्याच्यानंतर पुढे सांगा मला, सांगा लवकर. हा काय म्हटलं मी? सर्व 20 मीटर, नंतर किती असेल? 15 मीटर, नंतर 35 मीटर. ठीक आहे. 20, 15, 35 किती झाले? 70, बरोबर. 70 आणि 70 एकक लिहा. आता दर्शन झालं, उत्तर निघालं म्हणजे दर्शन झालं आपलं. चप्पल घाला. काय चप्पल? तुकडे सँडल काय? मीटर लिहून टाका. मीटर 70 मीटर ही काय आली? परिमिती आली. काय आली? शेताची परिमिती आली. शेताची परिमिती. आता मला म्हणणं एकच आहे, एकूण खर्च म्हटलं ना त्यांनी, एकूण खर्च आपल्याला काढायचा. एकूण खर्च, बरोबर. 1 मीटरला किती येतोय? 1 मीटरला किती खर्च येतोय? 3 रुपये. 3 रुपये गुणिले, बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे, एक शब्द आपल्याला लिहायचा राहिलेला आहे, सांगतो मी तुम्हाला. एक पदरी कुंपण टाकायचं असेल, एक पदरी, एक पदरी कुंपणसाठी येणारा खर्च, बरोबर. नंतर आपण 5 पदरी करू, चालेल ना? तर एका पदरी कुंपणासाठी येणारा खर्च जो आहे
तो एका मीटरला 3 रुपये, तर असं 70 मीटर कुंपण टाकायचं आपल्याला. 70 मीटर किती झाले? 7×21 म्हणजे 210 रुपये एका पदरी कुंपणाला येते. मग आता 5 पदरी कुंपणासाठी येणारा खर्च बरोबर काय करायचं? 5 गुणिले 210 करा. हा, तर 0ला 0, 5 1 5 आणि 5 दोन्ही 5 1 5 ना. 5 1 5 नंतर 5 दुने 10 म्हणजे 1050 आहे की नाही. म्हणून एकूण खर्च बरोबर किती आला बाबा? किती आला खर्च? एकूण खर्च आला रुपये 1050. एवढा खर्च येईल. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी बरोबर सोडला असावा आहे का नाही. आणि ह्या पद्धतीनं आपलं या ठिकाणी आजचं लेक्चर जे आहे, तर मला वाटतं चांगल्यापैकी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा आणखी अतिशय व्यवस्थित समजला असावा असा माझा एक अंदाज आहे. ठीक आहे. तर काही याच्यातली 2-3 गणित आपले सोडवायचे राहिले आहेत, तर ती तुम्हाला होमवर्क म्हणून येतील. लक्षात घ्या. सोडता आली तर सोडा स्टडी मध्ये, नाहीतर तसे राहू द्या. परंतु ते उदाहरण मी उद्या सोडून देणार आहे आणि त्याच्याही पुढे आपण आणखी उदाहरण सोडलं ते प्रकरण आपल्याला डिटेल मध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. तर याच्यावर प्रश्न असतो म्हणून हे प्रकरण कोणीही टाळायचं नाही. सविस्तर सांगतो, परत एकदा सांगतो, प्रत्येक लेक्चर इथून पुढचं महत्वाचं राहील आणि राहील म्हणजे राहीलच. कळालं? त्याच्यामुळं ह्या लेक्चरला कोणीही या ठिकाणी मिस करायचं नाही. ठीक आहे. लेक्चर चुकू द्यायचं नाही. अगदी कोणती तुमची परीक्षा असतो हे जनरल लेक्चर राहतील. कळलं? त्याच्यामुळे इथून पुढचे लेक्चर अजिबात बोलवायचे नाही. ऑफलाईन पेपर सुद्धा होणार, ऑनलाईन पण होणार. असं बाहेरगावच्या मुलांसाठी ऑनलाईन पेपर होते, परंतु इथले जवळची मुलं आहेत 5 किंवा 5 किलोमीटरच्या आतमध्ये मुलं मी इथं बोलवणार आहे ऑफलाईन साठी. कळलं? ठीक आहे.